नमस्कार मित्रांनो. आज बोलण्याचं कारण असं की आजची जी तरुण पिढी आहे, ही सोशल मीडियाच्या जास्त आहारी गेलेली आहे. त्यात आपण सगळेच आलो. मी, तुम्ही ते सगळे आले. आजकाल काय वयस्कर पण सगळे सोशल मीडियावरच आहे. असं काही नाही लहान, मोठा असं कोणी राहिलेलं नाही आणि काळाची गरज पण आहे ती. पण होतं काय त्यामध्ये, की तरुण जी पिढी आहे ना, यांना सोशल मीडियावर जे आत्ता सध्या जे ट्रेंड चालू आहे, म्हणजे नवीन व्यवसायामध्ये पैसे गुंतवले 4-5 लाख रुपये, लगेच सोशल मीडियावर ॲड केली आणि आपण फेमस झालो किंवा आपला माल जास्त विकला जाईल. जसं सोशल मीडियावर दाखवतात लोकं दिवसाला 5 लाख, 10 लाख रुपये प्रॉफिट झालं किंवा एवढा सेल केला. तर त्या गोष्टीला जास्त बळी पडू नका. कारण होतं काय की आत्ता तुम्हाला वाटतं, की आपण लगेच बघू हा व्हिडिओ आणि लगेच इन्व्हेस्टमेंट करू आणि लगेच प्रॉफिट होईल. पुढच्या 6 महिन्यामध्ये आपण शेड बनवू. शक्य नाही. कारण तुम्हाला आत्ता जर 4-5 लाख रुपये कोणी देत असेल किंवा तुमच्याकडे असतील, तर त्याचा उपयोग तुम्ही जवळ-जवळ 1 ते दीड वर्षांनी करा. माझं तर असं म्हणणं आहे, की अगोदर तुम्हाला जे क्षेत्र आवडतं ना, आता सध्या जे ट्रेंड चालू आहे म्हणजे कपड्याचं दुकान म्हणा किंवा हॉटेल म्हणा किंवा शेअर मार्केट म्हणा, यामध्ये आहे ना गुंतवणूक लगेच नका करू. स्वतः अगोदर एक्सपिरियन्स करा, काम करा त्या क्षेत्रामध्ये. 1 ते दीड वर्षाचा अनुभव घ्या. छोट्या-छोट्या गोष्टी नुकसान कुठं होतं आणि प्रॉफिट मिळवून देणाऱ्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही काम नाही करणार ना, अनुभव नाही घेणार, तोपर्यंत तुम्हाला ते लक्षात नाही येणार. ह्या गोष्टी जेवढ्या सोप्या वाटतात ना व्यवसाय करायच्या, की एखादा माल आणला, ठेवला आणि विकला. एवढं सोपी गोष्ट असते तर आज जगात आहे ना प्रत्येकाने तेच केलं असतं. हे नोकरीला कोणीच गेलं नसतं. कारण जिथं नोकरी करायला जातात ना 15, 20, 25,000 रुपयावर, त्या लोकांनी तेच केलं असतं. कोणाकडून तरी 4-5 लाख रुपये व्याजाने काढले असते. 1-2 महिन्यात रिटर्न केले असते. पण सोपं नाही ह्या गोष्टी. त्यामुळं अगोदर काम करा, अनुभव घ्या आणि त्यानंतर इन्व्हेस्टमेंट करा आणि मग तुम्हाला समजायला लागेल, की हां, की ह्या छोट्या-छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. नाहीतर उद्या आहे ना, तुम्हाला आजचे 4-5 लाख रुपये जे देणारे लोकं आहेत, ते 6 महिन्यांनी ओळख पण नाही देणार तुम्हाला आणि तुमच्यावर 4-5 लाख नाही, तर जवळ-जवळ 8 ते 10 लाख रुपयाचं कर्ज होईल तुमच्यावर. कारण ह्या गोष्टी आहे ना, मी आत्ता समाजात बऱ्याच ठिकाणी अनुभवलेले आहे. माझा पण एक्सपिरियन्स आहे स्वतःचा म्हणून सांगतो तुम्हाला मी. आणि आता काळ असा आहे ना, की प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करून ह्या धंद्यात, त्या धंद्यात म्हणजे एवढं काही आयुष्य म्हणजे 10-20 वर्ष घालवण्यापेक्षा ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्यामध्ये काम करा 1-2 वर्ष. छोट्या-छोट्या गोष्टी माहिती झाल्या, प्रॉफिट कुठे, लॉस कुठे समजलं एकदा, लोकेशन वगैरे ठरवा. रेंट वगैरे कमी असेल अशा ठिकाणीच इन्व्हेस्टमेंट करा आणि सुरुवातीला खर्च जास्त करण्याच्या भानगडीमध्ये किंवा ओपनिंगलाच लाख, दीड लाख रुपये खर्च करत बसू नका. हां, सोशल मीडियाचा आधार घ्या. सोशल मीडियामध्ये जेवढी पॉवर आहे ना, तेवढी कशामध्येच नाही. कारण तुम्ही ओपनिंग केलात, त्या फक्त तुमच्या एरियापुरतं माहिती होईल तुमच्या शॉपची. पण सोशल मीडियावर तुम्हाला फक्त भारतच नाही, पूर्ण जग बघणार आहे तुमचं शॉप, दुकान काही असेल ते एक्स्ट्रा काही. त्यामुळंच माझं म्हणणं एवढंच आहे, की एक्सपिरियन्समधून सुरुवात करा. आत्ता काय झालं, की हॉटेल लाईनमध्ये लोकांनी 5-10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले, सोशल मीडियावर ॲड केली. पण कसं आहे, की प्रत्येकजण अंबानी नाही बनत. प्रत्येक जसा भारत देश आहे ना, तसं प्रत्येकजण अंबानी नाही बनत. त्यामुळे आहे ना, की तुम्ही स्वतः असं समजा, की बाय चान्स प्रॉफिट झालं असा विचार करून चला. निगेटिव्ह विचार नका करू, पण जास्त मोठी स्वप्न बघू नका. कारण स्वप्न बघणाऱ्याचे आत्तापर्यंत आहे ना, पूर्ण झालेले आहेत. पण किती लोकांची स्वप्न पूर्ण नाही झाली आणि ते डिप्रेशनमध्ये किती गेले. अशी लाखोंची संख्या आहे अशा लोकांची. आणि ज्यांचे स्वप्न पूर्ण झाले त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे. त्यात काही वादच नाही. असं माझं म्हणण्याचा अर्थ आहे, की आता सध्या बघा हॉटेलचं झालं, कपड्याचा ट्रेंड झाला किंवा आता एक क्रेज चालू आहे, की टुरिस्ट गाडीची. टुरिस्ट गाडी आता आहे ना, माझं तर स्पष्ट बोलणं आहे, की घेऊच नका टुरिस्ट गाडी.
कारण गेल्या तुम्ही 5 ते 10 वर्षातला अनुभव बघितला असणार आहे. हां, त्यावेळेस होता. महिन्याला लाख, 1.5 लाख सगळ्यांनी कमवले. नाही असं नाही. सुरुवातीला कोणतीही कंपनी असेल ना, ती प्रॉफिट देणारच. जोपर्यंत ती मार्केटमध्ये पूर्ण आहे ना, म्हणजे रुजू नाही होत मार्केटमध्ये आणि जोपर्यंत प्रॉफिट नाही होत ना, तोपर्यंत सगळ्यांना ते सवय लावणार अगोदर. जसं नॉर्मली सांगतो जिओचं रिचार्ज. प्रत्येकाला सुरुवातीला अगोदर वाटलं ₹200-300 म्हणजे एअरटेलपेक्षा स्वस्त आहे. तसं प्रत्येकाने जिओ केलं, परत रेट वाढवले. काय करणार? मजबुरी आहे. जिओ केले, रिचार्ज करावंच लागणार. सेम असंच ओला, उबेर म्हणा किंवा कंपनी म्हणा, या गाड्यांच्या खरंच नादाला नका लागू आता सध्याच्या पिढीने तर. वाटलंच तर तुमच्याकडे जर लाख, 1.5 लाख असेल, स्वतःचा बिझनेस करायचा असेल, तर तुम्ही अं, चहाची गाडी किंवा हॉटेल चहाचं वगैरे हे नॉर्मल बिझनेस. म्हणजे जास्त इन्व्हेस्टमेंट पण नाही आणि जास्त लॉस पण नाही. झाला तर कमीमध्ये ठीक आहे. पण आपण कर्जात पण नाही जाऊ शकणार. एवढं तर असतं 50,000-60,000 1,00,000पर्यंत प्रत्येकाचं बजेट असतं. नॉर्मल मिनिमम किंवा एखादा गाडा म्हणा, वडापावची गाडी सध्या प्रॉफिटमध्ये आहे, लॉसमध्ये नाही. हे असं काहीतरी पाणीपुरी, शॉर्मा, मोमोज किती ऑप्शन आहे. बघाल तेवढे व्यवसायात ऑप्शन आहेत. छोट्या-छोट्या गोष्टी आणि याच्यापासूनच सुरुवात करा. अगोदर सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट कमी करा. कस्टमरचा रिस्पॉन्स मिळवा. कस्टमरचा विश्वास जिंका अगोदर. त्यानंतर मग त्याचं रूपांतर तुम्ही जे स्वप्न बघितलंय ना सुरुवातीला, त्यामध्ये रूपांतर करा नंतर. सांगण्याचा उद्देश आहे. नाहीतर होतं काय, की लोकं आजकालचे लाख, 1.5 लाख आले. जे काम चालू होतं, गाडी तर काय बरेच लोकांना चालवता येते. गाडी चालवणं म्हणजे आजकाल कॉमन झालं आहे. ज्याचं वय पण नाही बसत त्याला पण गाडी येते. गाडी शोरूममधून काढणार. सुरुवातीला भारी वाटतं. कारण आपण मिडल क्लास फॅमिलीतले. आपल्या घरी 4 चाकी गाडी येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. म्हणजे आजच्या काळात म्हणजे आपल्या आजोबाच्या काळात हेलिकॉप्टर घेतल्यासारखं. आता तर ठीक आहे, सेकंडमध्ये पण 2-3 लाखात घेऊ शकतो आता. पण प्रत्येकाचं असं चाललंय की सेकंड हँड नाही. घेतली तर शोरूमच घ्यायची. पण बाबा हो, शोरूम जे घेता ना तुम्ही, ते शोरूमची गाडी ज्या दिवशी घेतली, त्याच दिवशी खुशी असते. त्यानंतर जसे-जसे ई-एम-आय कटत जातात ना आणि तुमचे बघता-बघता 2-3 महिने जे फिरण्यात जातात, गाडीला खर्च करण्यात, ह्या पाहुणे, ते पाहुणे, देव-देव हे करण्यात जातात. त्यात सगळ्यात जास्त नुकसान होतं तुमचं. नाही, पण साहजिक आहे. कारण गाडी घेतली, माणसाची उत्सुकता असते, फॅमिलीला फिरवणं, सगळीकडं जाणं, हे पण योग्य आहे. त्यात काय वाईट नाही. पण हे होतं काय नुकसान, याच्यामध्ये काही काळ निघून जातो आणि त्यामध्ये तुमचं जे बजेट असतं ना गाडी घेतल्यानंतर, ते बजेट संपतं आणि मग तुम्ही कंपनीला लावायला जाता. कंपनी 2 ते 3 महिन्यांनी पेमेंट काढते. 2 ते 3 महिने तुम्हाला थांबायला तुमच्याकडे एवढं बजेट राहिलेलंच नसतं मुळात. कारण जवळ-जवळ ₹1.5 लाख तर मिनिमम लागतात तुमच्याकडे. तुमचा पगार आला, तुमची गाडी सीएनजी असेल, डिझेल असेल ते आलं. ई-एम-आय आजकाल ई-एम-आय 18,000-20,000च्या खाली ई-एम-आय कोणत्याच गाडीला नाही. Ertiga घ्या, कोणतीही घ्या, स्विफ्ट वगैरे, एक्सेंट वगैरे कोणतीही घ्या. ठीक आहे. मग याच्यामध्ये बजेट संपलं. मग तुम्ही काय करता, की 2-3 महिने थांबवून कुठून बजेट लावायचं? त्यापेक्षा तुम्ही ओला, उबेरला ट्राय करता. ओला, उबेरला सध्या काहीच मार्केट राहिलेलं नाही मित्रांनो. पूर्ण कचरा झालेला आहे. सध्या उबर तर बऱ्याच लोकांनी ब्लॉक करून ठेवले. डिलीट पण केलेले ॲप. ओलाला आहे, तर मग ट्रिपा नाहीत. कंपनीला लावली, सुरुवातीला 75,000 1,00,000 पॅकेज सांगतात. पण आता बऱ्याच लोकांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे. त्यामुळं ट्रिपा तुमच्या नवीन गाडीला 1 ते 2 महिने देतील. त्यानंतर तुम्हाला ट्रिपा मिळणार नाहीत. मग तुम्हाला त्याचबरोबर डेची गाडी परत नाईटला पण जॉइन करावी लागणार. तुमचे तिथे 20 तास तुमचं काम जाणार. काम नाही मिळणार, पण 20 तास तुम्हाला तिथं थांबावं तर लागणार आणि त्यामध्ये तुम्हाला ट्रिपा नाही मिळणार. बसून-बसून माणूस काही शांत नाही बसत. विचार करून माणूस डिप्रेशनमध्ये जातो. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत ना आणि तुम्हाला माहिती आहे डिप्रेशनकडे गेलेला माणूस व्यसनाच्या आहारी जातो. व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस लवकर रिकव्हर होत नाही. कारण लोन जवळ-जवळ मिनिमम 48 महिने 4 वर्ष. 48 महिने म्हणजे 4 वर्ष. 4 वर्षाचं लोन फेडायचं कुठून? नवीन गाडी घेतलेली असते, हवा केलेली असते सगळीकडे. विकता पण येत नाही, कारण कचऱ्याचा भाव येतो परत आणि ई-एम-आय तर तुम्ही बघाल म्हणजे आत्ता एक ई-एम-आय दिला, पुढच्या ई-एम-आयची जुगाड करेपर्यंत दुसरा महिना येतो लगेच. एवढी बेकार कंडिशन आहे सध्या मार्केटची.
त्यामुळं सध्या कोणी गाडी घेण्याच्या भानगडीमध्ये मग नका पडू. दुसरे व्यवसाय असतील तर ते एक्सपिरियन्समधून सुरुवात करा. मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला. अनुभव घ्या, त्यातून शिका आणि कमीत कमी भांडवलातून सुरुवात करा. मोठ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये नका जाऊ लगेच तरी. कारण मोठा घास गिळायला जाल, लहान तोंडी अगोदर आपण सगळे. कारण बजेट नसतं आपलं मार्केटमध्ये टिकण्याइतकं. आपल्याला वाटतं आणि आपण ऐकलेलं पण असतं, की याच्याकडं 2 लाख रुपये होते, यांनी लावले आणि आज त्याचे 20 लाख रुपये झाले आणि आज कुठं तरी गेला तो. म्हणजे मोठ्या लेव्हलला किंवा एवढे प्रॉफिट कमावले. होतं ते बरेच लोकांसोबत होतं. पण लक पण आज पाहिजे त्याच्यासोबत. फक्त पैसा असून नाही चालत. असा पैसा बऱ्याच लोकांकडे आहे. बऱ्याच लोकांनी जमीन विकून पण लावली असते आणि सगळेच शेठ लोकं झाले असते. पण नशिबाने पण साथ दिली पाहिजे. लोकांनी साथ दिली पाहिजे. कस्टमर म्हणा किंवा आपण कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतोय, लोकेशन महत्त्वाचं पाहिजे. सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. त्यासाठी पाहिजे एक्सपिरियन्स काम करण्याचा. काम केल्यानंतरच समजतं, की कुठं दुकान टाकलं पाहिजे, कुठल्या लोकेशनला घेतलं पाहिजे, जागा काय, पॉईंट काय, कॉर्नर काय, रेंट काय, डिपॉझिट किती आहे, जास्त पण अडकून नाही पडायचं, खर्च किती केला पाहिजे. आजकाल असे पण शॉप आहेत, की खर्च काही नाही, पण प्रॉफिट फुल आहे. अशा ठिकाणी उभं राहायला पण जागा नाही. आणि असे काचेचे दुकान पण नाहीत, की तिथं फक्त AC चालू असते 24 तास, पण आतमध्ये कोणी नाही जात. कारण बाहेरून काय वाटतं, की एवढं काचेचं दुकान, एवढी लाईट आहे, तर मग आपल्यासारखा मिडल क्लास माणूस विचार करतो ना, की एवढा खर्च केला म्हणजे पैसे तर घेणारच हा, पैसे काढणार खर्च केल्यासारखा. त्यामुळं बरेच लोकं जायला नको म्हणतात. त्यामुळं सिंपल ठेवा, जे की श्रीमंताला ब्रँडेड म्हणजे क्वालिटीचा माल पोहोचला जाईल आणि गरिबाला पण तोच माल पोहोचला जाईल आणि परवडलं पण पाहिजे प्रत्येकाला. अशा लेवल कंडिशनमध्ये ठेवा. नाहीतर सुरुवातीला क्वांटिटी जास्त विका. रेट कमी आणि क्वांटिटी जास्त. म्हणजे एकावर एक फ्री. त्यानुसार कस्टमर गोळा होईल तुमचा आणि विश्वास जिंका सगळ्यात महत्त्वाचं आहे. फक्त माल विकून नाही चालत. तर त्याबरोबर तुमचं बोलणं पण महत्त्वाचं आहे. बोलण्यावर बरंच डिपेंड आहे. आजकालचे बरेच बिझनेस बघा तुम्ही. जे बोलतात ना, त्यांच्याकडे जास्त अट्रॅक्ट होतो माणूस. चला ठीक आहे, ₹1-2 महाग आहे. चहाचं उदाहरण बघा. पण माणूस लय भारी बोलतो. बोलण्यावर पण धंदा आहे. त्यामुळं तुमच्या म्हणतात ना, की डोक्यावर बर्फ पाहिजे, तोंडात साखर पाहिजे, ह्या अशातला विषय. मारवाडी लोकांचं कसं असतं, "आओ सेठ, बैठो सेठ, क्या लेंगे सेठ?" दिला तर कुछ नाही. ना चहा नाही पाजवत ना काही नाही. पण तुमची तारीफ एवढी करणार, की तुमच्या खिशातून पैसे निघालेच पाहिजे. तुम्ही स्वतःहून त्याला दिले पाहिजे. "हे घे." तुम्हाला घ्यायची एक वस्तू असते. पण तो शेठ, शेठ, शेठ म्हणून तुम्हाला झाडावर चढवतो. तुमच्याकडून पैसे तो काढणारच. ही धंद्याची पण त्याची टॅक्ट आहे. ते आपल्याला तेवढं नाही जमत. मग त्याला आपल्याला महाराष्ट्र सोडून राजस्थानला जायला लागेल, गुजरातला जायला लागेल आणि तिथं जाऊन शेठ बोलणं आपल्याच्याने शक्यच नाही होणार. मराठी माणसाचे मुळात तर नाही होणार. ते त्याच लोकात आहे आणि ते असतं, अवगत असतं. आपल्याला पण ते जमतं, पण ते आपल्या रक्तात तेवढ्या गोष्टी लगेच कॅच नाही होत. की आपण आरे म्हणले की लगेच कारेचे माणसं आहे. पण आत्ता चेंज झाला आहे बहुतेक बऱ्याच लोकांमध्ये. आजकाल चांगले-चांगले पण जे आहेत ना व्यावसायिक, ते पण प्रेमाने बोलतात, "या, बसा." मग त्याच्यावर धंदा आहे, बाकी काही नाही. कस्टमरला फक्त काय पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे आणि क्वालिटी पाहिजे. बाकी काही नाही. तो पैसे द्यायला तयार आहे. त्यामुळं सुरुवात करताना अशी करा, चांगली करा, कस्टमर गोळा करा आणि अगोदर धंद्याला वेळ दिला तर धंद्यालाच वेळ द्या आणि एका धंद्यापासून लगेच धंदा दुसरा सुरुवात करायचं वाट नका बघू. अगोदर एक पूर्ण सेटल करा. त्याच्यावरती तेवढंच प्रॉफिट काढून जर पुढचा व्यवसाय सुरू करता येईल आणि तो व्यवसाय 6 महिने जगवता आला तुम्हाला, तर मग तुम्ही दुसऱ्या धंद्याकडं लक्ष द्या. हे एवढंच सांगतो तुम्हाला. बाकी काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.